गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता आलो आहे माणगावला, जे कुडाळपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे एक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये तसंच श्री टेंबेस्वामी यांचं देखील जन्मस्थान आहे. ते टेंबेस्वामींनी दत्तगुरूंना या ठिकाणीच तपश्चर्या करून प्रसन्न केलं. ही ती जागा आहे. चला तर आपण तिथे आता जाऊया. मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला प्रसादाची अनेक दुकानं दिसतील. आणि हे दिसतंय ते तुम्हाला श्री दत्तगुरू आणि श्री टेंबेस्वामी यांचं मंदिर. चला तर मग मंदिरात जाऊ. मंदिरात गेल्यावर गर्भगृहात वर श्री दत्तगुरूंची मूर्ती आणि त्यांच्याच खाली श्री टेंबेस्वामी यांची मूर्ती आपल्याला दिसेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर इकडे एक लाकडी खांब आहे. दर्शन झाल्यानंतर या लाकडी खांबाला मिठी मारायची आहे असं म्हणतात. त्यामागे आख्यायिका इकडे दिली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. हा प्रदक्षिणेचा रूट आहे. जसं मंदिराचा त्या बाजूला देखील जसं खांब आहे, तर या साईडला देखील सुद्धा खांब आहे. आपण याला देखील मिठी मारू. मंदिरातलं दर्शन आमचं पूर्ण झालंय. आता आम्ही श्री टेंबेस्वामी यांच्या गुहेकडे आम्ही इथं वळतोय. गुहेकडे जाणारा रस्ता मंदिराच्या अगदी बाजूनच आहे. तर हा गुहेकडे जाण्याचा रस्ता आहे. श्री टेंबेस्वामींनी ज्या गुहेमध्ये तपश्चर्या केली ती गुहा बघण्यासाठी आपल्याला एक छोटीशी टेकडी चढून जावी लागते. आणि इथे चांगल्या पायऱ्यांची देखील व्यवस्था आहे.
वाटेत आपल्याला श्री गुळवणी महाराजांचा आश्रम दिसतो. म्हटलं येताना भेट देऊया इथे. जसजसा वर जातोय तसं जंगल अधिक घनदाट होत चाललंय. चढताना दमायला झालं तर इथे बसायची देखील सोय केली आहे इकडे. चढताना आधारासाठी लोखंडी पाईपची देखील सोय केली आहे इथे. बघता बघता आम्ही गुहेजवळ पोचलो देखील. या पवित्र जागेची माहिती या बोर्डवर लिहिली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर बघता बघता आम्ही या गुहेच्या मुखापाशी पोचलो देखील. हे या गुहेचं प्रवेशद्वार आहे. तर या गुहेतल्या आतल्या भिंतीवर श्री टेंबे स्वामी यांची एक छोटीशी मूर्ती आहे. अशी ही टेंबे स्वामींची ही गुफा. इथे टेंबे स्वामी तपश्चर्या करायला येत रोज, आणि श्री दत्तगुरूंनी यांना इथेच दर्शन दिलं होतं. ही ती जागा आहे. तर तुम्ही इथे नक्की या आणि दर्शनाचा लाभ घ्या. या गुहेचा तुम्ही आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. अख्ख्या जंगलांनी वेढलेला परिसर आहे. इथलं दर्शन आटपून आम्ही आता खाली उतरण्याचा निर्णय घेतला. गुहेतून उतरताना परमपूज्य श्री गुळवणी महाराज सिद्धयोग आश्रम, तर त्या आश्रमात जाऊ आता आपण. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज, गुळवणी महाराज यांची देखील तस्वीर लावलेली आहेत.
या पादुका दिसतात त्या टेंबे स्वामी यांच्या आहेत आणि या पादुका आहेत त्या गुळवणी महाराजांच्या पादुका आहेत. गुळवणी महाराजांचे दुसरे गुरु लोकनाथ महाराज यांची देखील पादुका इकडे स्थापन आहेत. तसा हा आश्रम आहे. इकडे आला तर नक्की भेट द्या. महाराजांच्या आश्रमातून आता मी खाली उतरायला घेतो. तर दत्तगुरूंचं दर्शन तर झालं आमचं. आता मी वेतोबाकडे जातोय. आरवलीचा वेतोबा. तर मित्रांनो, माणगाव दत्त मंदिर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.